मंडळी बघा, बोगस जनता पार्टीकडे तळवे चाटणाऱ्यांची कमीच नाही आहे. त्याच्यातलाच मी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, तुम्ही हा व्हिडिओ बघा. दानपेटीच्या कथित घोटाळ्या प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, परंतु तुमचा या राम मंदिरालाच विरोध आहे. तुमचा प्रभू रामचंद्रांच्या विचारांनाच विरोध आहे. तुमचा हिंदुत्ववादाला विरोध आहे. त्यामुळं राम मंदिराला बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेस देशभर करते आणि त्याला जनाब संजय राऊत साथ देत आहेत. हा बनमास्का ह्याच्या मेंदूला पॅरालिसिस झाल्यासारखा हा वायफळ बडबड करत असतो. अरे बनमास्का, तुझ्या मुंबईतल्या मालकाला आणि दिल्लीतल्या मालकाला कॉलर पकडून विचार, राम मंदिरातला पैसा लुटला ह्याच्यात तुझ्या दिल्लीच्या मालकाचा सुद्धा संबंध आहे. हे सगळे लुटणारे दिल्लीच्या मालकाचेच आहेत तुझे, कारण भारतातून जेवढे लोक बँका बुडून पळून गेलेत हे तुझ्या दिल्लीच्या मालकाचेच लोक येतं. लुटणं हा त्यांचा पारंपरिक धंदा आहे. त्याच्यावरती बोल जरा. भारतात काही झालं तरी काँग्रेसचंच नाव घ्यायचं. अरे भामट्या, 12 वर्ष झालं तुझी सत्ता आहे, उत्तर तू द्यायला पाहिजे. प्रश्न काँग्रेसला कुठे विचारतो? लाज वाटली पाहिजे आपल्याला आपण काय बोलतोय ते. अरे ज्या राम मंदिराचं तुम्ही रक्षण करू शकत नाही त्या हिंदू धर्माचं काय रक्षण करणार तुम्ही? कुठे गेले सुपारीबाजी हिंदुत्ववादी? आता राम मंदिराच्या नावानं मोर्चे काढा, चंदा मागणारे हिंदुत्ववादी कुठे गेले? त्यांचे पुतळे जाळा, प्रत्यक्षात काही करता आलं ते पण करा. पण राम मंदिरावरती डल्ला मारणाऱ्या लोकांचं काय करणार आता? का सुपारी भेटली बोगस जनता पार्टी करून तर तेवढीच वाजायची? अरे लबाड आणि ढोंगेपणा करून हिंदुत्ववादी होता येत नसतं, ते रक्तात लागतं. बोगस जनता पार्टीचे तळवे चाटून हिंदुत्ववादी होता येत नसतं, ते रक्तात लागतं, खानदानी लागतं. लाचारी करून तळवे चाटून हिंदुत्ववादी झालेले संग्राम भंडारे कुठे गेले? हे महाराष्ट्रभर दहशत पसरवणारे, जातीय तेढ निर्माण करणारे 2-4 बगल बच्चे कुठे गेले? आता काही हिंदू धोक्यात नाही का? हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणून तुम्ही रामालाच दर्जा देता, तर मग आज त्याच रामाचं अस्तित्व धोक्यात आलंय का? तुम्हाला मालकाकडून सुपारी भेटली नाही का? राम मंदिरामधून लुटलेल्या पैशातून तुम्हाला पण काय वाटा पाकिट आलं की काय? त्याच्यामुळे तुम्ही गप्प येतं. तुम्ही स्वतः जर खरंच धर्माने हिंदू असताल ना, तर तुम्ही ह्याच्यावर आवाज उठवला पाहिजे. नाहीतर तुम्ही ढोंगी, लबाड आणि बोगस जनता पार्टीचे तळवे चाटणारे हिंदुत्ववादी आहेत असा आता भारतीय जनतेचा गैरसमज होईल. सुपारीबाज हिंदुत्ववाद्यांनो, बाहेर या. आपल्या प्रभू श्रीरामांवरती हल्ला झालाय, आपल्या प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वावरती हल्ला झालाय. आता सगळ्यांनी मिळून आपण ही जे काही 10-12 लोक येतं बोगस जनता पार्टीशी संबंधित, तुमच्या गुजरातच्या मालकाशी संबंधित, ह्यांना फासावर लटकवण्यासाठी आपल्याला आंदोलन मोर्चे काढायचे. तर कधी येता बिळाच्या बाहेर? का बिळाच्या बाहेर आलं की तुमचं पाकिट बंद होणार आहे? त्याच्यामुळे तुम्ही ह्या मुद्द्यावरती बाहेर येऊ शकत नाहीत, कारण तुम्ही बोगस जनता पार्टीचे तळवे चाटणारे गुलाम हिंदुत्ववादी आहात. आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. आम्ही उघडपणे बोलतो.